लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ साताऱ्यातील गांधी मैदान येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा आयोजित करण्यात आली होती। गेले काही दिवस आमचे ठरले म्हणत जे वातावरण साताऱ्यामध्ये बनवले होते त्याला आजच्या सभेतून चांगलीच चपराक बसलेली आहे। मुख्यमंत्री आणि सातारा जिल्ह्यातील सर्व नेते व्यासपीठावर असताना अतिशय कमी जनसमुदाय आज उपस्थित होता। जनसमुदाय आणि अत्यल्प प्रतिसाद पाहून मुख्यमंत्री महोदयांनी सभा आटोपती घेतल्याची चर्चा साताऱ्यात सुरू आहे। जिल्हाध्यक्ष विक्रमजी पावसकर यांनी विनंती लाडके मुख्यमंत्री माननीय आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब या चालना देऊन त्या प्रकल्पाला पैसे दिले त्याबद्दल महोमातेकन धरणाला 40 कोटी रुपये दिले, तालीम संघाला 2.5 कोटी रुपये दिले। त्याचबरोबर सातारा विधानसभा मतदारसंघामध्ये 71 गावांना म्हणून मला एक सांगायचे सेम साहेब, माझ्या काही थोड्या सातारा विधानसभा मतदारसंघातल्या थोड्याशा समस्या आहेत। त्या समस्या मी तुमच्या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो। तुम्ही आज प्रथम इथं सभेनिमित्त आला आहात। वरचेवर तुमचं येणं असतं नसतं पण तरी आज तुम्ही आलाय। निवडणुकीच्या काळामध्ये मागण्या ह्या मांडल्याच पाहिजे म्हणून मी तुमच्यापुढे या विधानसभा मतदारसंघाच्या माध्यमातून मागण्या मांडत आहे।